नमस्कार, मी वैशाली. आम्ही आता गणपतीपुळ्याला आलेलो आहोत. तर इथे आता गणपतीचं दर्शन घ्यायचं आहे, पण त्याच्याआधी आम्ही रात्री इथे एका हॉटेलवर श्रीसागर हॉटेल आहे. हे आमच्या मिस्टरांच्या मित्राचंच हॉटेल आहे. तर एकदम व्यवस्थित आणि चांगली सोय झाली आमची, काहीच प्रश्न नाही. आणि तुम्हीसुद्धा इथे आलात की पहिले इथे या हॉटेलमध्ये राहायला या. इकडचं जेवण वगैरे रेस्टॉरंट पण आहे खाली, त्याच्यामुळे काय जेवणाची व्यवस्था सुद्धा व्यवस्थित झालेली. नॉनव्हेज व्हेज पण आणले असं सगळं इथे आहे. तर खूपच चांगलं आहे इथे वातावरण सगळं. आणि त्यांचा नातू म्हणजे गजानन दिवेकरांचं हे हॉटेल आहे. त्यांनी 25 वर्षापूर्वी हे हॉटेल बांधलं आहे. खूप मेहनतीने ते बांधले. तर त्यांचा नातू इथे आहे, तो तुम्हाला माहिती देईल. कुठे गेला राजेश? ते जरा कामात बिझी आहे. तर आता आम्ही इथून गणपतीचं दर्शन घेणार, त्याच्यानंतर आणखीन पण एकदम ठिकाणी त्यांच्या घरी वगैरे जाऊन येणार आणि आणखीन पण 1-2 ठिकाणी आम्हाला जायचं आहे. तर आम्ही नंतर जाऊ आणि तिथे तुम्हाला मी दाखवेनच काय आहे ते, कोणत्या किंवा आम्ही बघणार आहोत. तर त्या पहिलं घेणार गणपतीचं दर्शन, तर ते तुम्हाला दाखवते मी. तर भेटूया आपण मंदिरात. तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हा त्यांचा नातू इथे आहे. हा सगळी व्यवस्था त्यांचे वडील बघतात. तर तो तुम्हाला त्याची माहिती देईलच हॉटेलची सगळं. राजस्थान श्रीसागर गेली 25 वर्ष गणपतीपुळ्यामध्ये आहे. देवळापासून अगदी 7 मिनटं 400 मीटरचं अंतर आहे. आणि 24 रूम आहेत, 2 डॉर्मेटरी आहे. तसंच लग्न मुलगीसाठी हॉल वगैरेची पण व्यवस्था आहे. व्हेज नॉनव्हेज डायनिंग आणि गार्डन रेस्टॉरंट आहे. बाकी बरेच अमेनिटीज आहेत, ते दाखवेल असे मला वेगवेगळ्या. डबल बेड, ट्रिपल बेड, 4 बेड अशा 3 कॅटेगरीमध्ये AC नॉन AC दोन्ही रूम्स आहेत. आणि बाकी भरपूर पार्किंग आणि जेवणाची उत्तम सोय इकडे आहे. हो, बाकी सगळी चांगलीच व्यवस्था झाली. आणि माझे मिस्टर होते त्या बँकेतच ह्या त्यांच्याबरोबर काम करत आहेत. तर त्या पण तुम्हाला थोडी माहिती देतील. सर्वांचं श्रीसागर हॉटेलमध्ये मनपूर्वक स्वागत. आणि तुम्ही आमच्या श्रीसागर हॉटेलला अवश्य भेट द्या. तुम्हाला अगदी घरगुती वातावरणाचा इथे फील येईल. आणि खाद्यपदार्थ सगळे उत्तम सुव्यवस्था आहे, राहण्याची फिरण्याची सगळी उत्तम व्यवस्था केली जाईल. आणि श्री क्षेत्र गणपतीपुळे आपल्या गणपतीच्या सानिध्यात तुमच्या सर्व मनोकामना इच्छा पूर्ण होतील आशीर्वादाने गणरायाच्या. तेव्हा तुम्ही अवश्य आमच्या श्रीसागर हॉटेलला भेट द्या. नमस्कार. हा त्यांचा भाचा, त्यांचा भाचा, तो पण तुम्हाला काय सांगेल. तर हे सगळं एकूण असं आहे. तर खूप उत्तम सोय झाली आमची, व्यवस्थित येते. आम्हाला काही टेन्शन नाही आलं. इथे आल्यावर हॉटेल शोधण्याची वेळ अजिबात आली नाही. त्याच्यामुळे आम्हाला तेच टेन्शन होतं की आम्हाला इथे राहायला प्रॉब्लेम येईल, लाईन लावावी लागेल, असं काही होणार नाही आहे. आम्हाला लवकर आम्हाला दर्शन मिळेल दुपारी. तर आधी आम्ही थोडंसं बाहेर फिरून येऊ. दुपारी जरा गर्दी कमी असेल तर व्यवस्थित दर्शन होईल. तर आम्ही ते घेऊ आणि तुम्हाला पण दर्शन देऊ. तर भेटू आपण नंतर थोड्या वेळाने. तर आम्ही आता निघतोय, जरा बाहेर जाऊन येतो आणि नंतर भेटतो. बाय. नमस्कार, मी वैशाली. आम्ही आता गणपतीपुळे इथे आलेलो आहोत. आणि मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे श्रीसागर हॉटेलमध्ये आम्ही राहिलो आहे. आणि तिथे एकदम उत्कृष्ट अशी व्यवस्था झाली आहे. आणि ज्यांनी ती केली आहे त्या हॉटेलचे मालक आहे ते विवेक दिवेकर. तर ते तुम्हाला त्यांच्या हॉटेलबद्दल आणखीन जास्त माहिती देतील. आणि त्या त्यांच्या मिसेस, शाली दिवेकर, त्या त्यांच्या मिसेस. आणि ते त्यांचे चुलत भाऊ प्रदीप दिवेकर. तर त्यांच्या घरी आता आम्ही इथे आलेलो आहोत. तर खास माहिती घेण्यासाठी इथे आलेलो आहोत. तर ते आता तुम्हाला माहिती देतील थोडी. नमस्कार, आपल्या सगळ्यांचं हॉटेल श्रीसागरमध्ये स्वागत आहे. आमचं निवेंडी हे मूळ गाव गणपतीपुळ्यापासून 1-2-2.5 किलोमीटरवरती आहे. आणि ह्या ठिकाणी आम्ही लहानपणापासून येत असो. आम्ही मुद्दा आमचा मुक्कामाचं ठिकाण म्हणजे मुंबई. सगळं शिक्षण वगैरे आमचं मुंबईत झाल्यामुळे गावात जशी कोकणाची ओढ असते प्रत्येकाला, जसे आम्ही मे महिन्यात आणि सुट्टीच्या दिवशी
आम्ही कोकणात येत असू. त्यातनंच इथल्या परिसराची आवड निर्माण झाली होती आणि सुमारे एक 25 वर्षापूर्वी इथे MTDCनी टुरिझमशी रिलेटेड रिसॉर्ट्स आणि बांधकामाला सुरुवात करून पर्यटक यायला सुरुवात झाली होती. सुरुवातीलासुद्धा पर्यटक येत असत, परंतु त्यांची राहण्याची व्यवस्था ही स्थानिक गुरुजींच्या घरी मांडवात वगैरे अशा पद्धतीने साध्या पद्धतीने होत असे. MTDCने रिसॉर्ट चालू केल्यानंतर इथे डॉर्मेटरीज वगैरे अशा व्यवस्था निर्माण झाल्या आणि पर्यटक अधिक यायला लागले गणपतीपुळ्याकडे. अशाच एका दिवशी आमचा घरगुती एक कौटुंबिक कार्यक्रम असताना आम्ही एकत्र बसलो होतो आणि आमच्याच गुरुजींपैकी एकाने आम्हाला सुचवलं की बाबा असं गणपतीपुळ्यामध्ये एक ठिकाण आहे, तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर ती जागा तुम्ही घेऊन तिथे काही करू शकता. तर आमच्या डोक्यात मग कल्पना रुजली आणि आमचे काका होते बोरिवलीला, मोठे काका, त्यांच्या आणि आमच्यात चर्चा होऊन आम्ही ती काहीतरी त्याचे करायचं असा विचार केला. आणि माझं बरंच टुरिंग होत असल्यामुळे मार्केटिंगच्या निमित्ताने हॉटेलमध्ये वगैरे राहायचा मला बऱ्यापैकी योग होता आलेला आणि आमचे या कॅटरिंग फील्डमधले काही मित्रही होते. त्यामुळे आम्ही विचार केला की बाहेरनं जर लोक येऊन इथे राहण्याची व्यवस्था वगैरे करत आहेत, आपण का नाही करावी आपल्या इथे. अशा दृष्टीने ती सुरुवात झाली आणि मग त्या गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे आम्ही इथल्या जागा आम्ही ॲक्वायर केली, विकत घेतली म्हणजे, आणि तिथे एक प्रोजेक्ट श्रीसागर या नावाने केला. तिथे सुरुवातीला आम्ही 12 रूम्स चालू केल्या 1997 साली. मग त्यात 5-6 महिन्यातच अजून उर्वरित 12 रूम चालू करून एक 24 रूमचं एक रिसॉर्ट चालू केलं. त्या काळात अशी व्यवस्था असलेलं एकमेव हॉटेल होतं आणि अजून एक हॉटेल होतं अभिषेक म्हणून, पण ते इथनं दूर होतं आणि त्यांना सी व्ह्यू वगैरे असल्यामुळे ते एक हॉटेल, MTDCचं रिसॉर्ट आणि एक आमचं श्रीसागर, एवढीच आधुनिक पद्धतीची अशी हॉटेलं या परिसरात निर्माण झाली. आता हे करता जवळजवळ 25 वर्ष कधी निघून गेली काही कळलं नाही, पण काळानुरूप त्यात वेगवेगळे बदल करत आम्ही सुरुवातीला शाकाहारी जेवणाची सुद्धा सोय केली होती. नंतर सगळ्या रूममधनं कमोड होते. सुरुवातीला तर TV सुद्धा कोणी कुठल्याही रिसॉर्टला नसायचे. हळूहळू ते TV सगळ्यांना लोकांची डिमांड वाढली. त्यामुळे आम्ही TV आणि हे ते सगळ्या करत हळूहळू आधुनिक सोयी वाढवत गेलो आणि काळानुरूप बदल करत गेलो त्या ह्याच्यामध्ये. त्यामुळे आमच्याकडे आता बरेच लोक परत येणारी आमची लोकं आहेत आणि अशा पद्धतीने जरा जवळ 25 वर्ष होत आहे. आता नॉनव्हेज आम्ही हल्लीच चालू केलं, कारण आत्ताची परत हा प्रकारसुद्धा त्यातलाच आहे की काळानुरूप बदलणे. आमच्याकडे आता फक्त शाकाहारी इतके दिवस होतं, पण येणाऱ्या पर्यटकांची इकडे येण्याची आता ट्रेंड बदललेलं आहे. नुसतं मंदिराकडे येणाऱ्या लोकांपेक्षा पर्यटक म्हणून सुद्धा लोक पर्यटक जे येत आहेत ते इतर ठिकाणं पिकनिक स्पॉटसारखे येतात. त्यामुळे त्यांच्या त्या जेवणा खाण्याच्या आवडीनिवडीसुद्धा त्यांना अनुरूप काही असावं म्हणून ते आता हे थोडंसं नॉनव्हेज चालू आहे. आणि ह्यांची मोठी नर्सरी आहे, म्हणजे अगदी एवढी मोठी आहे की सांगताच येणार नाही आहे. आम्ही आता बघून आलो आहे, त्यामुळे तुम्ही नक्की इथे या आणि त्यांच्या इथे आलात हॉटेलमध्ये तुम्हाला त्यांची आता आम्ही नर्सरी घेतली. त्याचं योगेश्वरी असं नर्सरी नाव आहे आणि कुठून पुण्या वगैरे सगळीकडून लोक इथे खूप रोपं वगैरे घ्यायला येतात. ते आठवड्यातनं 1-2दा येतात ते घ्यायला आणि त्याची मेहनत ह्या जास्त प्रमाणात करतात. म्हणजे ह्या हे त्यांचे चुलत भाऊ आहेत आणि त्यांच्या ह्या मिसेस आहे, तर त्या सगळं बघतात इकडचं. म्हणजे कठीण काम आहे, भयंकर कठीण काम आहे. आपल्यासारख्यांना अजिबात जमणार नाही आहे, पण त्या स्वतः ते सगळं करतात, घरातलं पण सांभाळतात. एवढं कौतुक करण्यासारखं आहे, म्हणजे खरंच छान आहे. ते नक्की तुम्ही इथे या बघायला, अगदी सुंदर आहे बघण्यासारखं. अगदी गणपती एवढंच इथे महत्त्वाचं हे पण आहे, तर नक्की या यांच्याकडे. बाकी कोकणातील आमच्या या घरी आंबा आणि लागवडीचा वगैरे व्यवसाय सुरुवातीला होता आणि माझे काका शिक्षक होते आणि त्यांनी त्यांच्या आवडीतनं आंबा कलमं, चिकू कलमं वगैरे अशी करायला सुरुवात केली होती. त्यातनं ही नर्सरी पुढे डेव्हलप झाली. होता इनडोअर आणि आउटडोअर प्लांट्स वगैरे जी हल्ली लागतात आपल्याला लँडस्केपिंगला वगैरे दिसतात, तर त्याची डिमांड वाढायला लागली आणि काकांच्या हौसेमुळे बऱ्याच आणि माझा भाऊ पुढे चुलत भाऊ आणि त्याची सुविद्य पत्नी आशा या दोघांनी पुढे ती नर्सरी खूप वाढवली आणि आता इथनं
निर्माण हे ॲक्च्युली हे प्रोडक्शन युनिट म्हणता येईल अशा पद्धतीचं आहे नर्सरीचं. इथे झाडं तयार होतात. बाकी आपण शहरांमधनं वगैरे नर्सरी बघतो ते सगळे ट्रेडिंग करणारे लोक आहेत, ते इकडनं झाडं घेतात आणि फक्त विकतात. पण इथे जे स्किलचं जे काम आहे ते इकडे होतं. कारण मुळात झाडापासनं दुसरं झाड तयार करणं त्याला स्किल आणि ते कमी आहे. तर ती सगळी मेहनत इकडे केली जाते. इकडे ग्रीन हाऊसेस वगैरे आहेत, शेड्स आहेत आणि वेगवेगळ्या पद्धती. इथे आमच्या इथे ह्या सोनचाफ्याची फुलं आमच्या इथे कलम करतो त्यासाठी मातृवृक्ष लावलेले आहेत. त्या मातृवृक्षाची जी फुलं जी आहेत त्याचासुद्धा चांगला वापर व्हावा या दृष्टीने आम्ही ह्या सोनचाफ्याच्या बाटल्यासुद्धा या ही जवळजवळ 20 वर्ष टिकते. असं एअर टाईप सिलिंग करून आम्ही पॅक करतो आणि याची विक्री सुद्धा होते. लोकांनाही खूप आवडतात. प्रेझेंट द्यायला हे करायला वगैरे खूप सुंदर असतं. किंवा गणपतीच्या डेकोरेशनला वगैरे सुद्धा तुम्ही आजूबाजूला वापरू शकता. अशा पद्धतीचं सुद्धा याचं सुद्धा मोठ्या प्रमाणावरती याचं सुद्धा पॅकिंग केलं जातं. असं वाटतं म्हणजे सगळीच छान आहेत, इतकी सुंदर आहेत आणि वेगवेगळ्या कलरची आपोली वगैरे वेगवेगळी. ही सगळी या दोघांची मेहनत आहे, प्रदीप आणि आशा. असल्यामुळे खूपच छान आहे. नर्सरी बघायला नक्की या. तेच बघायला लागते, नक्की या आणि ऑक्सिजन पण थँक्यू. बघा मी घेऊन जाते आठवण म्हणून. खरंच आणि तुम्ही आला तर तुम्हाला पण मिळेल ना, पण तुम्ही पण या नक्की. चल भेटूया पुढे. बाय बाय बाय. आता आपण इथे नर्सरीच्या ह्याच्यात आलेलो आहोत. ते इथे बघा वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावलेली आहेत. इथे वेगवेगळ्या प्रकारची जास्वंदी जशी तुम्ही कधीच बघितली नसतील अशी वेगवेगळ्या कलरची जास्वंदीची फुलं, आबोलीचे रंग, वेगवेगळे रंग इथे आहेत. वेगवेगळ्या शोची झाडं आहेत इथे. अगदी पूर्ण म्हणजे खूपच एरिया आहे हा मोठा. असं दाखवता पण येणार नाही एवढा हा एरिया आहे. पण अगदी छान छान झाडं आहेत. वेगवेगळ्या वासाची, कापूरच्या वासाचं पानं किंवा दुसऱ्या ओव्याची पानं, अशी वेगवेगळ्या कोथिंबीर असे त्याची वेगळ्या प्रकारची पानं, पण त्याला कोथिंबीरीचा वास अशी सुद्धा पानं आहेत. असं वेगवेगळ्या प्रकारचं तुम्हाला इथे आलात तर नक्की बघायला मिळेल. हां, अदूला आमच्या आता फूल मिळाले आहे तर तो माझ्यासाठी घेऊन आला आहे. तर कुठचं फूल घेऊ आणि कुठचं नको, पण आता इथून जसं नेऊ शकणार नाही आपण, एवढं म्हणजे आहे ते. त्याच्यामुळे फक्त थोडंसं तुम्हाला दाखवते, म्हणजे पुढच्या वेळेला तुम्ही नक्की याल आणि नक्की इथे घ्याल. तर आपण हे फळ घेऊन आले ते पण मला दाखवायला. तर आता आपण भेटूया. हे त्यांचं घर आहे इथे. आपण भेटूया नंतर पुढच्या स्पॉटवर. आणि घराच्या आजूबाजूचा परिसर म्हणजे संपूर्ण तसं बघायला गेलं तर नर्सरीचा परिसर आहे हा बघा. आणि वेगवेगळ्या प्रकारची झाडं, फुलं, पानं सगळं आहे इथे. हे तुम्हाला बघायला मिळेल. इथे आहे. हां, इथे सुद्धा आहेत झाडं, खूप आहेत इथे. ह्या बाजूला वेगवेगळ्या प्रकारची शोची झाडं आहेत, मोठी लहान, जायफळ, नंतर फणस, नंतर आणखीन दुसरं अशी वेगवेगळी आवळा अशी झाडं आहेत. इथे ना गाई म्हशींचा गोठा आहे. इथे आहेत गाई म्हशीचं इथे चरत आहेत. अगदी 4-5 इथे म्हशी आहेत त्यांच्या. आणि इथे गाईचं छोटंसं वासरू आहे. इतकं छान आहे ते. आत्ताच झालेलं आहे, त्याला 4-5 दिवसच झाले आहेत. ते इकडे आहेत. ही गाय आहे त्यांची. हे बघा, एक झोपलं आहे वासरू आणि एक उभं आहे. बाबू, हे गाय आहे. हे वासरू आहे, ते छोटं वासरू आहे. आणि आमच्या अदूला इथे खेळायला खूप आवडलं तर बघून गेला आता सगळी. हा गोठा आहे मोठा असा. घराची मागची बाजू आहे, ते गोठा आहे. आता आपण घराच्या आतल्या बाजूला जाऊया. तिथे तिकडचे रूम बघूया. अशा बऱ्याच खोल्या आहेत तिथे, अशा सामान ठेवण्यासाठी. ही पाचची पडवीच आहे इथे. ते तुळशी वृंदावन आहे. ही जेवण करण्याची खोली आहे इथे. आणि इथे सुद्धा एक किचन आहे.
चांगला मोठा किचन आहे. आपल्या मुंबईतल्या किचन सारखा छोटा किचन नाही आहे. एकदम मोठा प्रशस्त किचन आहे. इथे कितीही माणसं काम करू शकतात आणि जेवूही शकतात. तर आपण जाऊया पुढे. घर आहे ते, इथे पूजा करतात सर्वजण येऊन. हे बघा इथे जास्वंदीची वेगवेगळ्या, मी मगाशी बोलल्याप्रमाणे वेगवेगळ्या रंगाची फुलं आहेत पूजेसाठी. बघा ही मुंबईत आपल्याला बघायला पण मिळणार नाहीत अशी फुलं आहेत. वेगवेगळे कलर आहेत त्याच्यामध्ये. छान दिसत आहेत ना. आणि इथे सामान आहे सगळं ठेवण्यासाठी. हा घराचा वरचा भाग आहे, वरचा माळा आहे. तिकडचे हा लिव्हिंग रूम म्हणतात तो आहे. मोठा छान मूर्ती आहे. खाली आहे तेवढाच वरती आहे. अगदी छान हवा वगैरे मस्त हे टेक्स्चर केले. खेळायला अशी मला जे चाफ्याचं हे दिलं फुलांचं, त्याचं ते कसं करतात ते इथे वाटले आहेत. ह्या सगळ्या ह्याची विक्री करतात. त्यामुळे तुम्ही सुद्धा इथे या आणि हे घ्या नक्की. एवढं छान छान सगळं बनवलेलं आहे त्यांनी. हे बघा किती सुंदर आहे बघा. इथे सुद्धा आहे ते पाठी चाफ्याच्या फुलांचं. हे बघा कसं केलं आहे, वेगवेगळ्या प्रकारचे कलर. किती छान आहे ना. तेव्हा नक्की तुम्ही या घ्यायला. हे ना केवढा आहे. हे ना केवढा आहे ना तो. केवड्याचं सुद्धा आहे, चाफ्याचं सुद्धा आहे. ते हे करतात त्या करतात. इथे पण आहे गच्ची. इथे गच्ची आहे छोटीशी. इथे कांदे वगैरे आपलं जेवणाचं जे लागणाऱ्या वस्तू असतात ते कांदे आपल्याला जास्त प्रमाणात लागतात. ते सुकवून ठेवावं लागतं आपल्याला. तर त्याच्यासाठी हे बटाटे, कांदे, लसूण, नारळ आहेत. हे सगळं सुकवावं लागतं. ते ठेवलेलं आहे सगळं आता उन्हात सुकण्यासाठी. तर आता सगळ्या ह्या रूम बघून झालेल्या आहेत. प्रत्येक रूममध्ये काहीतरी उद्योग आहे करण्यासारखा. तर म्हणजे ते करत आहेत. तर आता आपण परत खाली जाऊया. तर आता मी खाली आलो आहे. आता हा एक रूम आहे इथे, बेडरूम ना, हॉल आहे. हा हॉल आहे तुमचा. आणि हा बाहेरचा खूप मोठी जागा आहे ही पूर्ण बसायला. भरपूर माणसं बसू शकतात. मोठे कार्यक्रम होऊ शकतात, बसू शकतात. तसं हे संपूर्ण घर आहे प्रशस्त असं, नर्सरी सकट एकदम प्रशस्त. नक्की तुम्ही या इथे भेटायला, नक्की भेट द्या. हॉटेलला सुद्धा, गणपती मंदिराच्या बाजूला आणि घराला सुद्धा. आणि इथे नक्की तुम्ही खरेदी करा. वेगवेगळ्या प्रकारची झाडं तुम्हाला इथे बघायला मिळतील. तर नक्की या. तर भेटूया आपण पुढच्या स्पॉटवर. बाय.